नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खूप रंजक विषयावर बोलणार आहोत, म्हणजे प्राचीन भारताचे जगाशी संबंध कसे होते. हो, विशेषतः पश्चिमेकडचे देश आणि आशियातले आपले शेजारी देश यांच्याबरोबर. नक्कीच. आणि आपल्याकडे जी माहिती आहे, जे ऐतिहासिक संदर्भ आहेत, त्यातून आपण बघूया की तेव्हाचं भारताचं स्थान काय होतं आणि ही सांस्कृतिक देवाणघेवाण नेमकी कशी होती. बरोबर, कारण ही फक्त वस्तूंची आयात निर्यात नव्हती, नाही का? अगदी नाही. ही विचारांची, कलेची, अगदी तत्वज्ञानाची पण देवाणघेवाण होती. सुरुवात कुठून करायची? पश्चिमेकडून? हो, तिथूनच करूया. म्हणजे सगळ्यात जुना संबंध कुठला म्हणता येईल? मला वाटतं हडप्पा संस्कृती. म्हणजे विचार करा, इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्रकापासून, तेव्हापासून पश्चिमेकडच्या म्हणजे मेसोपोटेमिया वगैरे प्रदेशांशी व्यापारी संबंधांचे पुरावे आहेत. अच्छा, म्हणजे तेव्हापासूनच भारताचे जगाशी संबंध सुरू झाले होते. हो, एक प्रकारे ही भारताच्या जागतिक संबंधांची सुरुवात होती. आणि मग हळूहळू बौद्ध धर्माचा प्रसार झाला अफगाणिस्तान, मध्य आशियापर्यंत. आणि त्यानंतर म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 4थ्या शतकात इराण आणि मग ग्रीक लोकांशी संपर्क वाढला. अगदी. इराणी साम्राज्यामुळे पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढला आणि मग ग्रीक इतिहासकारांनी भारताविषयी लिहिलं, त्यामुळे तिकडच्या लोकांना भारताची ओळख झाली. आणि सिकंदराच्या स्वारीनंतर काय झालं? सिकंदर आला आणि त्याने जे मार्ग वापरले ते नंतर व्यापारासाठी खूप महत्वाचे ठरले. ते अधिक खुले झाले म्हणायला हरकत नाही. आणि याचा कलेवर पण परिणाम झाला ना. गांधार कलेमध्ये आपण ऐकतो. बरोबर, तो खूप महत्वाचा टप्पा आहे. कुशाण काळात म्हणजे साधारण इसवी सनाच्या 1ल्या-2ऱ्या शतकात याच ग्रीक संपर्कातून गांधार कला शैली तयार झाली. ही खरं तर भारतीय विषय आणि ग्रीक शिल्पकला यांचा एक मिलाप होता. अफगाणिस्तानच्या गांधार प्रदेशात ज्या बुद्धमूर्ती सापडल्या आहेत ना, हो, त्या पाहिल्या की हे लगेच लक्षात येतं. त्यांची चेहरेपट्टी बघा, कपड्यांच्या घड्या बघा, त्यावर स्पष्ट ग्रीक प्रभाव आहे. अच्छा. आणि नाण्यांचं काय? हो, ते पण आहे. सुरुवातीची काही भारतीय नाणी तर अगदी ग्रीक नाण्यांसारखीच होती, त्यांच्या धर्तीवर बनवलेली. म्हणजे हा प्रभाव खूप खोलवर होता. याच काळात म्हणजे 1ल्या-2ऱ्या शतकात रोमशी पण व्यापार वाढला होता ना. हो, अगदी. भारत आणि रोमन साम्राज्यातला व्यापार तेव्हा खूप तेजीत होता. आणि याचे पुरावे फक्त किनाऱ्यावर नाही सापडत. म्हणजे कुठे सापडले आहेत? तमिळनाडूमध्ये अरिकामेडू म्हणून एक जागा आहे. तिथे उत्खननात रोमन बनावटीच्या वस्तू मिळाल्या, भांडी, दिवे वगैरे. आणि विशेष म्हणजे रोमन सम्राट ऑगस्टसचं एक सोन्याचं नाणंही सापडलं तिथे. अरे वा. आणि महाराष्ट्रात पण काही मिळाले का? हो, हे विशेष आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरजवळ उत्खननात रोमन बनावटीच्या काही कांस्य वस्तू सापडल्या आहेत. खरंच की काय? म्हणजे हा व्यापार फक्त दक्षिणेपुरता मर्यादित नव्हता तर? अजिबात नाही. तो किती दूरवर पसरला होता आणि किती आतपर्यंत रुजला होता हे यावरून कळतं. आणि या व्यापाराचं एक मोठं केंद्र होतं म्हणे इजिप्तमधलं अलेक्झांड्रिया बंदर. बरोबर, ते खूप महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. पण जसं तुम्ही म्हणालात, फक्त वस्तूंची देवाणघेवाण नव्हती, ज्ञान पण इकडून तिकडे गेलं. हो, त्याबद्दल सांगा ना. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपलं भारतीय गणित. त्यातली शून्य ही संकल्पना. ही संकल्पना आणि आपलं इतरही ज्ञान, तत्वज्ञान अरब व्यापाऱ्यांमार्फत युरोपपर्यंत पोचलं. विचार करा, शून्याच्या संकल्पनेने गणित आणि विज्ञानाला केवढी मोठी दिशा दिली. खरंय, ही झाली पश्चिमेकडची गोष्ट. पण पूर्वेकडे पण भारताचे संबंध होतेच की. श्रीलंका हे तर अगदी जवळचं उदाहरण. हो, आणि खूप जुने संबंध आहेत. सम्राट अशोकाने म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपल्या मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं. याचा उल्लेख कुठे मिळतो? श्रीलंकेचा एक प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ आहे महावंस, पाली भाषेत आहे तो. त्यात हा सगळा तपशील आहे. अच्छा. आणि असं म्हणतात की संघमित्राने जाताना बोधगयेच्या बोधिवृक्षाची एक फांदी नेली होती आणि त्याच फांदीपासून अनुराधपूर इथला प्रसिद्ध बोधिवृक्ष वाढला. वाह. आणि व्यापाराचं काय? श्रीलंकेतून काय यायचं? श्रीलंकेतले मोती आणि मौल्यवान खडे यांना भारतात खूप मागणी होती. आणि पुढे जाऊन म्हणजे इसवी सनाच्या 5व्या शतकात सिगिरिया इथे जी लेणी आहेत, हो, ऐकलंय त्यांच्याबद्दल. तिथली जी भित्तिचित्र आहेत त्यांच्यावर आपल्या अजिंठ्याच्या शैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. हा पण सांस्कृतिक संबंधांचा एक पुरावाच आहे. म्हणजे श्रीलंकेबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध खूप घट्ट होते. आता थोडं चीन आणि आग्नेय आशियाकडे वळूया. हो. चीन बरोबर तर खूप प्राचीन काळापासूनचे संबंध आहेत. व्यापारी आणि सांस्कृतिक दोन्ही.
सम्राट हर्षवर्धनाने 7व्या शतकात चीनच्या दरबारात आपला राजदूत पाठवला होता असा उल्लेख आहे. आणि चीनकडून काय यायचं? रेशीम. अगदी. चीनमधून येणारं रेशमी कापड त्याला भारतात चिनांशुक म्हणायचे. आणि हे कापड ज्या मार्गाने पश्चिमेकडे जायचं तोच तो प्रसिद्ध रेशीम मार्ग. सिल्क रूट. हो, सिल्क रूट. आणि गंमत म्हणजे महाराष्ट्रातलं नालासोपारा बंदर या रेशीम मार्गाशी जोडलेलं होतं. अच्छा, म्हणजे आपलं कनेक्शन होतं त्या मार्गाशी. हो. आणि याच मार्गाने फाहियान, युआन श्वांग हे चीनी बौद्ध भिक्खू भारतात आले होते. म्हणजे हा मार्ग दुतर्फा होता. लोक आणि वस्तू दोन्ही प्रवास करत होत्या. नक्कीच. आणि फक्त लोक नाही, विचार पण. भारतीय विचारांचा चीनवर खूप प्रभाव पडला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात काय झालं, चीनचा सम्राट होता मिंग नावाचा. त्याने आमंत्रण दिलं. कोणाला? धर्मरक्षक आणि कश्यप मातंग नावाच्या 2 भारतीय बौद्ध भिक्खूंना. ते चीनला गेले आणि त्यांनी तिथे अनेक महत्वाच्या बौद्ध ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतर केलं. आणि यामुळे काय झालं? यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार चीनमध्ये आणि मग पुढे जपान, कोरिया, व्हिएतनाम इथे व्हायला खूप मोठी मदत झाली. म्हणजे भारताचा प्रभाव किती दूरवर पोचला होता. आता आग्नेय आशियाबद्दल थोडं सांगा. तिथे पण भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसतो. कंबोडियामध्ये फुनान नावाचं राज्य होतं. त्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौंडिन्य नावाच्या एका भारतीयाने केली असं चीनी परंपरा सांगते. अच्छा. तिथे संस्कृत भाषेचे शिलालेख सापडतात. म्हणजे संस्कृतचं ज्ञान होतं तिथे. इंडोनेशियात तर आजही रामायण महाभारतावर आधारित नृत्यनाट्य खूप लोकप्रिय आहे. हो, ऐकलंय मी. या सगळ्या प्रदेशांमध्ये आधी बौद्ध धर्म पोचला आणि नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांची मंदिरंही तिथे बांधली गेली. म्हणजे थोडक्यात आपण जर इसवी सन पूर्व 3000 पासून साधारण इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा काळ पाहिला तर प्राचीन भारत हा व्यापार, धर्म, संस्कृती या सगळ्या माध्यमातून जगाशी जोडलेला होता. अगदी. पश्चिमेला ग्रीस आणि रोम पासून ते पूर्वेला चीन, जपान आणि थेट आग्नेय आशियापर्यंत भारताचा प्रभाव होता आणि संबंध पसरलेले होते. याचे ठोस पुरावे म्हणजे मग ती गांधार कला असेल किंवा भारतात सापडलेल्या रोमन वस्तू असतील. बरोबर. किंवा रेशीम मार्गावरचा व्यापार, जगभर पसरलेला बौद्ध धर्म आणि अगदी गणितातली शून्य ही संकल्पना, हे सगळं त्याच जागतिक देवाणघेवाणीचं प्रतिबिंब आहे. खरंय. आज आपण हे पाहिलं की हजारो वर्षांपूर्वी सुद्धा संस्कृती कशा एकमेकांमध्ये मिसळत होत्या, एकमेकांना प्रभावित करत होत्या. हो. आणि ह्या इतिहासाकडे पाहिलं की एक विचार मनात येतो. कोणता? की आजच्या जगात आपण जेव्हा शुद्ध किंवा स्वतंत्र सांस्कृतिक ओळखीबद्दल बोलतो तेव्हा ती कल्पना कितपत वास्तववादी आहे. कारण इतिहास तर सांगतोय की देवाणघेवाण आणि मिश्रण हेच नेहमी होत आलंय. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या जागतिकीकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलू शकतो. अगदी. चला तर मग आज इथेच थांबूया. कृपया आमच्या जर्नी फॉर नॉलेज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.